दुनिया इकडची तिकडे हो, पण कोणाचं लग्न आहे ना आपण लग्नाला गेलो नाही असं झालं नाही. मग ज्ञानूच्या लग्नासाठी इंजेगावला मी मा आणि दिदी निघालात. पनवेल एक्सप्रेस खचाखच भरलेली होती. मग सूर्यदेवाचं दर्शन झालं आणि मग पूर्णला आलं की आमचं शेंडीफळ म्हणजे आमची छोकुली माझी बारकी बहीण बसली ट्रेन मध्ये. मग आम्ही सगळे मिळून निघालात नांदेडला. मग नांदेडला पोहोचल्यावर सगळ्यांचं सामान माझ्यापाशी आणि सगळे माझ्या मागं. मग एका ठिकाणी येऊन थांबलात. भाऊजी आम्हाला ऑटो पाठवणार होते आणि मग भाऊजीने ऑटो पाठवला. अर्धा घंटा थांबून मग आम्ही डबल निघालात. इंजेगावला पोहोचलात 15 मिनिटानंतर. इंजेगावला पोहोचल्यानंतर दिदीच्या घरी आलात. सगळे फ्रेश वगैरे झालात. आवरलं सगळ्यांना टापटीप होऊन गावच्या मंदिरात लग्नासाठी आलात. लग्नासाठी सगळे काही इथं खचाखच भरलेली होती जागा. मग थोडीशी जागा हुडकिली आणि मग बसलात. मग पर्सनली नवरदेव येऊन मला भेटला. मग त्यानंतर नवरदेवाचं जंगी स्वागत झालं. एक वेळ लग्नामध्ये मोठं जावई रुसलेलं बघायला भेटेल, पण लग्नामध्ये नवरी आली ह्या गाण्यावर नवरदेवाचं येणं हे कंपल्सरी आपल्याला. त्यानंतर ज्ञानूचं धूमधडाक्यात लग्न लागल्यानंतर आम्हाला लागल्या होत्या भुका, म्हणून आम्ही जागीच थांबलात आणि तिथली चटई उरपाटी केली, एक घडी घातली आणि तिथंच जेवायला बसलात. जेवणाची प्रतीक्षा करत करत बसला होतात. अख्खे सगळे पंचक्रोशीतले आलेले पाहुणे वगैरे सगळे जेवायला बसले. त्यानंतर मग हर हर महादेव म्हणत वाडेकरांनी वाढ केल्यानंतर दाबून जेवण केलं. त्यानंतर नवरदेवाकडे आलात. नवरदेवाला भेटून मग आटत बसलात आणि सर्वजण परळीच्या दिशेने निघालात. आज कित्येक दिवसानंतर मी माझ्या बहिणी आणि माझ्या भाच्यांसोबत प्रवास केला, त्यामुळं खूपच चांगलं वाटलं मनाला. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.